पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पूजा होईपर्यंत तुम्ही दोघं वेगळे जेवढे राहाल ना तेवढं तुमचं दोघांचं प्रेम लई वाढल। तू अजिबात काळजी करू नकस, त्याला तडपडू दे माशावानी। अरे यार, तर ह्याला म्हणतात की बायको असून पण नवरा मात्र पोरकाच। म्हणजे हॉल तिकीट आहे पण परीक्षेला बसताच येत नाहीये। राईट, तुम्हाला माझी कंडिशन कळते ना, प्लीज तुमच्या दादाला हेल्प करा। एक बेस्ट आयडिया आहे, साडी दे, आम्ही नेऊन येतो। सिंपल। व्हॉट यार, हाच तर एक चान्स आहे ना माझ्याकडे, आणि तो पण हिसकावून घेताय तुम्ही। चहाचूरून मला एक किस्सा आठवला। त्या दिवशी ना मी एका गिरणीमध्ये गेली होती आणि त्या पिठाच्या गिरणीचे नाव काय होतं माहितीये? चान्स पिठाची गिरणी। अगं म्हणजे गव्हाला पीठ बनण्याचा चान्स मिळाला। गहू आणि पीठ, वा किती भारी आहे ना हे। खरंच एकदम अनबिलिव्हेबल होता तुझा हा किस्सा। ए जय, एक काम कर ना, हा किस्सा ना दादांना जाऊन सांग, त्यांना खूप आवडेल। त्यांना आवडेल का? अगं हो आवडेल, म्हणजे अगं तुला शाबासकी देतील। आणि तुला खरं सांगू का, त्यांना हा जर जास्तच आवडला ना तर तुला 500 रुपये पण देतील। हो ना, मी ना लगेच जाते आणि त्यांना किस्सा सांगते, मला ते 500 रुपये पण देतील, ते खूप खुश होतील। अरे मी जाते हा लगेच। दादा काय केलंस तू हे? तुला माहितीये ना दादा किती चिडतात। जो कोई मेरे रास्ते में आता है ना, मैं उसकी ऐसी ही वाट लगाते। फायर है मैं। तू पण माझ्या रस्त्याच्या मध्ये आलीस ना तर तुझी पण घाबरले हा, घाबरले। आता जा, मुक्ता वहिनी साडीसाठी वाट बघतीये तुझी। दादा काय? ऑल द बेस्ट हा। थँक्स। बाय 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 बाय। किती लोकांची नजर लागली असेल तुला। आधी मीठ मोरे घेऊन तुझी नजर काढायला पाहिजे। आजी, अहो आज सगळी आपलीच माणसं होती, आपल्या माणसांची नजर नसती लागत। लई हुशार आहेस बोललं। आजी आगे जाने का नहीं, रास्ता बंद है। अगं आज आजी, का आलायस? अगं आजी, ही साडी द्यायला आलोय आणि तिला भेटायला। ती साडी माझ्याकडे द्यायची आणि तुझी परेड पीछे मुड। 1 2 1 1 2 1। आजी यार, आजी तू पण अनबिलिव्हेबलच आहेस। का आमचं विधिवत लग्न झालंय, मग कशाला अडवतेस? जाऊ दे ना मला। उत्ताळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग, तशी तुझी गत झाली या। अरे अजून कितीतरी विधी बाकी आहेत, अजून हळद उतरायची आहे, पूजा व्हायची आहे, तवर तुझं आपलं सुरूच। मला खरं सांग, तुला आजपर्यंत तिला भेटायला कधी अडवलंय? आणि मला खात्री आहे तुम्हाला आत्ता पण अडवणार नाहीस। त्या खात्रीला लाव कात्री। खात्रीला कात्री म्हणजे? नंतर भेटायचं, हायच की आयुष्यभर भेटायचं। आजी आजी आजी, फक्त 10 मिनिटच दे ना, 10 मिनिटात बोलतो फक्त। 10 मिनिटं नाही, 10 सेकंद सुद्धा नाही। जाऊन झोप जा जा। नाही नाही, साडी दे, चल साडी दे। नाही आजी दे ना। पीछे मुड़। 1 2 1 1 2 1 1 2 1 तू पण 1 2 1। अरे यार, झालं का आवरून? दादा मामा मामी, तुम्ही झोपला नाहीत अजून? बरं झालं झोपला नाहीत, मला ना तुम्हाला एक मस्त किस्सा सांगायचा आहे। आता नको, उद्या सकाळी सांग। मामा, चहाला आणि किस्स्याला ना वेळ नसते असं कोणीतरी कोणाला तरी म्हटलंय। मी ना आत्ताच सारंग दादाला किस्सा सांगून आले। आता? हो, आणि त्याला तो इतका आवडलाय ना, तो एवढा हसला आणि मला असं म्हणाला की हा किस्सा ना तू राव दादांना सांग, त्यांना ना तो खूप आवडेल। हिला रात्रीचं कोणीच बांधून का नाही ठेवत? हो काय?
एक काम कर, आम्ही पण थकलेलो आहोत, आम्हालाही झोपायचंय. हे सगळं तू जेवढे तुझ्या डोक्यामध्ये किस्से आहेत ना ते सगळे असे साठवून ठेव आणि मला उद्या सांग सगळे. ठीक आहे. बाय दादा मामा. बाय मामी. गुड नाईट. आणि मामा मी सगळे किस्से आठवून सांगते हा तुम्हाला. बाय. दरवाजा लावतो आधी, मूर्ख परत येईल. गुणी आणि गोड मुलगी आहे ती, भोळी आहे फार. कसली भोळी, किस्से सांगायला लागली ना माझं काळकच सटकत. पण लग्न छान झालं नाही. स्वयंपाक पण उत्तम होता. हो वंसनी नियोजन अगदी सुरेख केलं होतं. हो. मला पालखीची आयडिया तर इतकी आवडली. हा तू करवते नाही जेवण. अजिबात कुठली व्यवस्था नीट केलेली नव्हती कोण. काय चाललंय तुमचं. अहो हो हो काय करताय. मी काहीही बोलते तर मी आपलं चाललंय. कुठं लक्ष आहे तुमचं. नाही सॉरी. काय काय म्हणत होतीस तू. कसला विचार करताय तुम्ही. नाही कसलं नाही. स्पष्ट चेहऱ्यावर दिसतंय तुमच्या. विचार करताय तुम्ही कसला तरी. रेणुकाचा विचार करताय ना. वीरच्या वडिलांशी बोलतो असं म्हणाले तिला. बोलायला हवं आता, वेळ आली. रेणुकाबद्दलचं प्रेम माया जिव्हाळा लपवता नाही येत तुम्हाला. डोळ्यात स्पष्ट दिसतं तुमच्या. उद्या सकाळी काय ती हळद उतरवायची ना. हो. पहाटे परत उठायचं आपल्याला. वाजले बघ किती. चल झोपूया. विचार नका करू फार. आतापर्यंत एवढा अस्वस्थ मी कधीच झालो नव्हतो. माझ्याच घरात गुदमरल्यासारखं मला कधीच झालं नव्हतं. कशातच मन लागत नाही. देवी आई कुठे निघाला तुम्ही. नाही जरा बाहेर फेऱ्या मारतो. आत्ता आता काय करू ते बसून बसून झोप येत नाही. तर जरा फेऱ्या मारलं की येईल झोप. नाही जास्त फेऱ्या मारू नका. या लगेच. झोप तू काळजी करू नकोस. इथेच आहे मी. ए काय करतेस इथे. अजून गेली नाहीस तू. दादा मामा तुम्ही जसं सांगितलं ना अगदी तसंच. सगळे किस्से ना आठवून ठेवलेत. म्हणजे उद्या सगळे किस्से सांगताना ना अरे यार हा किस्सा सांगायचाच राहिला असं नको ना व्हायला. तुझा जो बाळबोध छोटासा मेंदू आहे ना त्याला आता ना विश्रांतीची खूप गरज आहे. फार ताण देऊ नकोस त्याला. आणि आता कृपा कर आणि स्वतःच्या खोलीत जा आणि झोप. नाही दादा मामा मी आले आणि नंतर काय झालं माहितीये का. मी जात होते पण त्याच्यात माझं बोलून झालंय. ओ समजलं. तुम्ही असं म्हटल्यानंतर काहीच बोलायचं नसतं. वा. मला मम्मीने सांगितलंय. दादा मामा मी काय म्हणते. माझं हा मी जाते पण एकूण 9 किस्से आहेत. मी उद्या एक एक करून सगळे सांगते हा तुम्हाला. बाय दादा मामा. कधी कधी मला कळतच नाही की घरातून मुक्ताला बाहेर काढायचंय का या ध्यानाला. अनबिलिव्हेबल. वा काय डेकोरेशन केले यार. आपण काय अर्थ आहे का याचा. हा या रूम मध्ये तर मी एकटाच आहे. तुमचं काय.
अच्छा, दरवाजाकडे डोकावून बघताय. काही फायदा होणार नाहीये, कारण मुक्ता काही येणार नाही. मला इथे एकट्यालाच राहायचं. सो मुक्ता नाही तर तुम्हाला पण काय अर्थ आहे? चला. वा, बरं झालं तू आलीस. म्हणजे आता माझ्या दुःखावर रडायला कोणीतरी पाहिजे ना. रडायला नाही भाईसाब, मग मी आज तुला सरप्राईज द्यायला आलीये. मला काय सरप्राईज? मी मुक्ता वहिनी बरोबर तुझं बोलणं करून देऊ शकते. हो, तुला माहितीये ना, आजीला झोप कंट्रोल होत नाही आणि एकदा झोपली की लवकर जाग पण येत नाही. आई, आजपर्यंत तुझ्याकडे कधी काही मागितलं नाही. तुला काही सांगायची कधी वेळच आली नाही, कारण तू न सांगता न मागता मला सगळं काही देत आलीस. पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, जे जे माझ्या मनात होतं, जे जे मला हवं होतं, ते सगळं तू देत आलीस. मला मागावं असं वाटलंच नाही कधी, काही मागायची गरजच लागली नाही. भरभरून सुख दिलंस, आनंद दिलास, पण आज मात्र पहिल्यांदा तुझ्यासमोर हात पसरून काहीतरी मागतोय मी. या मुक्ताच्या बाबतीमध्ये आई, तू माझ्याशी असं का वागलीस ग? तुला माहिती आहे, ती मुलगी सून म्हणून मला घरामध्ये नको होती. एवढ्या प्रखर विरोधानंतरही शेवटी आज ती या घरात सून म्हणून आलीच. मला नाही वाटत मी तुझ्या भक्तीत, पूजेत, अर्चेत कुठे कमी पडलो असेल, पण जर कुठे कमी पडलो असेल तर आई मला माफ कर. माझी एवढी इच्छा पूर्ण कर. आजही मला ती मुलगी या घरात नको आहे. त्याशिवाय मी मोकळा श्वास घेऊच शकत नाही. कृपा करून माझं हे मागणं पूर्ण कर देवी आई, पूर्ण कर. श्रीधर, का रे घरी नाही गेलास? एवढ्या उशिरापर्यंत थांबलास? ते कॅटरर्स आणि डेकोरेटर्सची बिलं द्यायची बाकी होती. अच्छा, सगळा हिशोब लिहून झाला की निघेन. पण मला इतक्या रात्री तुम्ही बाहेर, मी समजू शकतो की. नको समजूस, समजून घेण्याची आवश्यकता नाहीये. असं बरंच विष पचवलंय मी. हे होऊन जाईल, नको काळजी करूस माझी. ठीक आहे. ठीक. अरे श्रीधर, चांगलं काम करतोयस. इतकी वर्ष माझ्याकडे आहेस, कामातली सचोटी तशीच टिकून आहे तुझी. असंच काम करत राहा, आणि कधी काही लागलं तर सांग मला. नक्की. मला थांब थांब थांब, काय? हळूच दार उघड. गायत्री, तू सेम वाक्य बोललीस, फक्त हळूच हा शब्द ऍड केलायस. तेच करत होतो ना. अरे, त्या एका शब्दामागची मनात माजलेली खळबळ तुला नाही दिसणार. घाबरलीस? छे छे, मी नाही घाबरलीये, फक्त थोडी भीती वाटते. तू उघड दार. येस.
तुम्ही तुम्ही इथे काय करताय? म्हणजे माझ्याकडे काही काम आहे का तुमचं? श्रीधरराव, तुम्हाला जास्तीचे पैसे कमवण्याची संधी घेऊन वाट पाहतोय मी तुमची इथे. म्हणजे 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 वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान आणि उंटाची मान. श्रीधरराव, तुमच्याबद्दल सगळी डिटेल बातमी मला मिळालेली आहे. तुम्ही जी बिलं काढता, लोकांना कामं देता, त्यात किती आणि कसे पैसे खाता हे सगळं कळलेलं आहे मला. उगाच असं काहीतरी खोटं बोलू नका आणि माझ्यावर खोटे आरोप करू नका. हे चोरा, तू ज्या शाळेत शिकतो ना तिथला प्रिन्सिपल आहे मी. माझ्याशी खोटं बोलायचं नाही, कळलं काय? आणि दुसरं म्हणजे मी तुझ्या आणि नकळत माझ्या फायद्याचा विचार करतोय. हे ऐकून तरी खोटं बोलू नकोस. फायदा? तो कसा काय? आता आला लाईनीवर. श्रीधरराव, या बसा बसा. मी बसा. आसन तुम्ही तुम्ही मी बसा. तुम्ही बसा म्हणतोय ना. आसन ग्रहण करा श्रीधरराव. हा, मी काय म्हणतो श्रीधरराव, तुम्ही जी लोकांना कामं देता, बिलं देता, त्यात 5-10% कमिशन खाता. त्यापेक्षा डबल कमिशन मी तुम्हाला देईन. डबल? यापुढे तुम्ही जी बिलं काढाल त्यातले आकडे मी तुम्हाला देईन आणि ते तुम्ही त्यात टाकायचे. आणि अस्तित्वात नसलेली पण बिलं तुम्हीच काढायची आणि त्यात घुसवायची. त्याचेही डिटेल्स मीच तुम्हाला देणार. अहो दत्ताभाऊ, काहीतरी काय? अहो एवढा मोठा कांड केला आणि हे सगळं मालकांना कळलं तर? त्याचं ते काय ते तुम्ही बघा. अकाउंट तुम्हीच मॅनेज करता ना. हो नाही. अहो या जास्तीच्या कमिशन पायी माझी वाट लागेल. म्हणजे मला तू स्पष्ट नकार देतोयस? हो म्हणजे नाही. हो मला माफ करा ना. मला खरंच नाही जमणार. हो खरं तर तुझ्या दगडाखाली सापडलेले असताना तुम्हाला साथ द्यायला हवी होतीस. ठीक आहे, तुझी मर्जी. कारण देवाला ही उत्तरं द्यावी लागतात. पण खोटं बोलता येत नाही. काय करणार, प्रत्येक माणसाचं नशीब असतं. अरे ठसका लागला. पाणी 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 पी पाणी. तुझ्या काळ्या कारभाराची यादी रावसाहेबांना दाखवू शकतो मी. ठीक आहे, मी तयार आहे. हो पण कोणाला सांगू नका. शाबास. हो कळू देऊ नका कोणाला, नाहीतर माझी अरे गेली कुठे? ती पण तुला चोरून भेटायला नसेल ना गेली? काय करू? बाय कर आणि निघ. बाय? अरे मोका आहे, दस्तूर भी. सगळे झोपलेले पण आहेत. आणखी काय सांगू यार? गायत्री,
वाटलं नव्हतं तू एवढी डेअरिंग करशील म्हणून. आणि मला हे पण वाटलं नव्हतं की माझ्या सख्या बायकोला मला असं चोरून भेटावं लागेल. अरे अशा आठवणी माणूस आयुष्यभर नाही विसरत. बरं दादा, कोणी पकडायच्या आधी तू निघ इथून. या लोकांनी माझ्यासोबत जे केलंय ते लपवून ठेवावंच लागल. किमान त्यामुळं तरी हे नीट वागताना दिसतील. पण यांना प्रेमानं जिंकणं तेवढं सोपं नाही.